माझी हृदय बुंथी ते डोळ्या सगुण प्रीती, वाचे नाम संपत्ती ऐशीची असो, म्हणून तुझे नाम आवडे हेची प्रेम, न विसंबे वर्म निज ध्यास रय्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मन ओळे मना बुद्धी बुद्धी क्षण क्षणा, मीच मज राखण झालो, जयने तिथीची धरिलो. जे 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 ते उठी ते ते तया हाते खुंटी, गांजणी खांजणी तुका साक्ष उरला दोन्ही. बऱ्याच वेळा काही विरुद्ध केलं तर ते सरळ होत असतं महाराज. पुराणामध्ये सुद्धा एका ऋषीपत्नीचा दृष्टांत आहे. ऋषीचं नाव आता आठवत नाही, परंतु ती सतत पतीच्या विरुद्ध वागत असते. पतीने हे कर म्हटलं की ती नेमकं त्याच्या विरुद्ध करणार. आणि नमो नमो करता त्या ऋषीचे वडील स्वर्गवासी होतात आणि त्यांना श्राद्ध करायचं असतं. ऋषीला माहिती होतं पत्नीचा स्वभाव, की आपण श्राद्ध करा म्हटले की हे अजिबात करू देणार नाही. म्हणून त्यानं कलेनं घेतलं महाराज. म्हणले हे बघ, वडील म्हातारे होते, ते गेले, आता त्यांच्याकरता खर्च करणं आपल्याला परवडणार नाही, त्यामुळे श्राद्ध वगैरेच्या भानगडीत आपण पडायचं नाही. ते म्हणले असं कसं, मी श्राद्ध करणार, सासरे आहेत माझे. बरं कर बाई, पण ब्राह्मण भोजन घालू नकोस, आपल्याला परवडणार नाही. मी ब्राह्मण बोलवणार, 11 ब्राह्मण जेवू घालणार. बरं कर बाई, पण अस्थि विसर्जन वगैरे ही काही आपल्याला परवडणाऱ्या गोष्टी नाही आहे. तीर्थक्षेत्री जाऊन आपण त्या विसर्जित करणं आपल्याला परवडणार नाही, मी करणार. शेवटी अस्थि विसर्जनला जाते. म्हणे आता खोल पाण्यात जाऊ नकोस, कारण कुठेही टाकलं शेवटी पाण्यात एकरूप होणं, त्याच्या आपतत्वामध्ये ते विलीन होणं इतकंच महत्त्वाचं आहे. मी जाणार, अगं नको जाऊ, मी जाणार, अगं थांब नको जाऊ, शेवटी बुडून गेली महाराज. सरळ बोटानं तूप निघत नाही, त्यातला प्रकार असतो हा. म्हणून असं मन नेमकं उलट जास्त करतं. मनाला आपण जर वळण लावायचा प्रयत्न केला तर ते ब्रेक लावल्यावर गाडी जशी उसळते किंवा लगाम खेचल्यावर घोडा जसा खिंचाळतो तसं मनाचं आहे महाराज. विषय नको म्हटलं तर ते तिकडंच जास्त धाव घेणार. आता विषय सेवन करायचं नाही म्हटलं तर चिंतन एक क्षणभर सुद्धा सोडणार नाही महाराज. इतकं चिंतनामध्ये मग्न होऊन जातं की खरं चिंतन करायचंच विसरून जातं. अशा वेळेस भगवंत सांगतात द्यावं मोकळं सोडून. माऊलीने सांगितलं, काल आपण चिंतन केलं की अशी वेळ जेव्हा येते त्यावेळेस त्याला मोकळं सोडून द्यावं. त्याला जास्त नियमात आणण्याच्या भानगडीत पण नाही. जरी येतुलेने चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकळूनी. झालं स्थिर तर ठीक, नाही झालं तर मोकळं सोडून द्यायचं. सरळ आपोआप ठिकाणावर येतं. वेन यू स्टॉप चेसिंग इट विल स्टॉप रनिंग. नियम आहे महाराज. तुम्ही जोपर्यंत पाठलाग करताय तोपर्यंत ते पुढं धावतं. पाठलाग करायचं बंद करा, ते जागेवर थांबतं. यात सर्व गोष्टी आल्या, संपत्ती आली, व्यक्ती आल्यात, सर्व काही. जोपर्यंत तुम्ही पैशाच्या मागं धावताय, पैसा पुढं धावताय, धावायचं बंद करा, पैसा तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही महाराज. देखे मनुष्य जात सकड, स्वभावता भजनशीळ. कितीही मोकळं सोडलं तरी शेवटी ते माझ्या ठिकाणी येणार आहे भगवंत म्हणतात. ते आपोआप बुद्धीच्या अधीन होणार आहे आणि पश्चाताप करून परत माघारी येत असते. अर्जुन हे मानायलाच तयार नाही. भगवंत सांगतायत, अर्जुनाचं एकच म्हणणं, माझं मन हे मान्य करत नाहीत. केशवा तू जे सांगतोय
ते मला झेपणारं नाही आहे. शेवटी यथा इच्छसी तथा कुरु म्हणावं लागतं भगवंताला. तुला वाटल तसं कर असं म्हणल्यावर अर्जुन ठिकाणावर आला महाराज, भानावर आला. यथेच्छसी तथा कुरु म्हटलं, तुला वाटल ते कर, आता याच्या पलीकडे मला काही सांगणं होत नाही. सांगायचं भगवंत बंद करताच अर्जुन भानावर आला. आजचं आपले चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 26. यतो यतो निश्चरति मनः चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्य तदात्मन्येव वशं ते. त्यावर मौली भाष्य करताना 382 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, मग मोकलीले जेथे जाईल तेथुनी नियमोची घेऊन येईल, ऐसेने स्थैर्याची होईल सावी याची की. अरे अर्जुना, फार चिंता करू नको. शक्यतो मनाला सैर सोडूच नको. पण जर ते सैरच सुटत असेल, त्याचा तो स्वभावच होऊन गेलेला असेल, तर त्याला फार ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात करू नको. अचानक ब्रेक दाबल्यानंतर थोबाड फुटतं, दात पडतात, माहीत आहे महाराज. म्हणून अचानक ब्रेक लावू नये. शनै शनै, त्यावरही उपाय सांगितला आहे याच्या आधीच्या श्लोकमध्ये, 25व्या श्लोकमध्ये, की शनै शनै उपरमे, थोड्या हळूहळू त्याला गोंजारून मार्गाला लावलं असतं. मग मन मोकळं सोडलं असता. जिथं जाईल तेथून ते नियमच त्याला परत घेऊन येतील आणि अशा रीतीनं ते तात्काळ स्थिर होईल. तू चिंता करण्याचं काम नाही. फक्त स्वतःला सत्संगापासून अलिप्त होऊ देऊ नको. सदैव संत संग सत्संग धर, चिंतन माझंच कर, मन बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करीत राहा. एक वेळ अशी येईल की तुझा विषयच मी होऊन जाईल. इतर कशातही तुझं मन रमणार नाही. त्याला सदैव माझ्याच ठिकाणी राहण्याची सवय लागून जाईल. म्हणून मग मोकलीले जेथे जाईल, एकदा दे तर सोडून, मग ते जिथं जाईल तेथून नियमोची घेऊन येईल. सत्संगातले जे नियम आहेत, अध्यात्माचे जे नियम आहेत, ते नियमच की बस झालं बाबा, आता किती विषयाचं सेवन करायचं, वीट येईल आणि ते नियमच त्याला त्या ठिकाणून माघारी आणतील. ऐसेने स्थैर्याची होईल सावी ह्याची की. एक वेळ अशी येईल की ते निश्चित स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की